नमस्कार मुलांनो, मी पूजाताई. तुम्ही आम्हाला तुमच्या फरमाईशी सांगताय ईमेल करून, व्हॉइस मेसेजेस करून. त्यामुळे आम्हाला सुद्धा नवीन नवीन गोष्टी सुचतायत बरं का तुमच्यासाठी लिहायला. आणि त्यासाठी तुमचे आणि तुमच्या आईबाबांचे खास आभार. आजच्या गोष्टीचा विषय सुद्धा अशाच एका फरमाईशीवरून सुचलाय बरं का. आणि तो सुचवलाय आमच्या एका बालमित्राच्या म्हणजेच शुभंकरच्या आईने. तर मुलांनो, आपल्या शरीरामधले डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा हे सगळे कसे काम करतात माहिती आहे ना. डोळ्यांनी दिसणं, कानांनी ऐकणं वगैरे. त्यातली जीभ असते ना, ती आपल्याला आपण जे खातो ते गोड आहे की तिखट, आवडती भाजी आहे की नावडती असं सगळं सांगते. ही जीभ ना जरा गमतीशीर पण असते. आपल्याला हेच पाहिजे तेच पाहिजे असा बऱ्याचदा हट्ट धरून बसते. छोट्या श्रेयाला पण तिची जीभ सारखी गोडच पाहिजे, सारखं गुळपोळीच हवी असा हट्ट करायला लावत असते बरं का. एवढंच काय तर भाज्या आणि फळं नको असंही सांगत असते. मग काय होतं बरं पुढे? ऐकाच या गोष्टीतून. गोष्टीचं नाव आहे रुसलेलं पोट. श्रेया म्हणून एक गुणी मुलगी असते. तिला मैदानी खेळाची खूप म्हणजे खूप आवड असते. रोज संध्याकाळी अभ्यास करून एकदा का ती आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर खेळायला गेली की चांगली 2 तास मैदानावर खेळायला जात असे. आई बाबा तिला जेवायला बोलवून बोलवून दमायचे. शेवटी अगदी फारच अंधार झाला किंवा सगळेच घरी जायला निघायचे तेव्हा कुठे तिला घर आठवायचं आणि नाईलाजाने ती घरी यायची. जेवून थोडा वेळ पुस्तक वाचून ती झोपायची. तर अशी ही श्रेया अभ्यासामध्ये हुशार आणि मैदानी खेळांमध्ये सुद्धा अगदी पुढे होती. पण हल्ली ना श्रेयाला जेवणात सतत दूध गुळपोळी नाहीतर पोळीचा लाडू पाहिजे असायचा. फार फार तर ती वरण भात खायची, पण बाकी काही म्हणजे काही नको असायचं. हां, चिवडा दिसला समोर, बाकरवडी दिसली की त्यावर मात्र ताव मारायची. पण आईने मेथीची भाजी, दुधी भोपळ्याची भाजी केली किंवा केळं, चिक्कू असं काही दिलं की आपला डबा तिच्या मित्रमैत्रिणींबरोबर वाटून टाकायची आणि त्यांच्या डब्यातलं चमचमीत स्वतः खायची. आई बाबा तिला नेहमी चांगले घरचे वेगवेगळ्या चवींचे पदार्थ करून द्यायचे. पण एक नाही की 2 नाही, श्रेयाचं आपलं एकच, नको मला लाडूच हवाय, आणि पळून जायची. श्रेयाची जीभ मात्र तिच्यावर खूप खुश असायची. का म्हणून काय विचारताय? जिभेलाच तर सतत गोड सटरफटर असलं आवडायचं ना. ती नेहमी श्रेयाला मग तेच मागायची. श्रेया, आज ना मला मस्त रव्याचा लाडू दे ना, किती खावासा वाटतोय म्हणून सांगू. की श्रेया मग नेमकी जेवायच्या वेळेला लाडू खायची आणि तिचं पोटच भरायचं. पण ह्या सगळ्यामुळे ना पोटाला मात्र एकदम वैताग आलेला होता. पण एक दिवस पोट जिभेला म्हणतं, काय ग सतत तेच तेच गोड माझ्याकडे ढकलत असतेस, जरा काहीतरी वेगळं पाठवत जा ना, शरीराची चांगली वाढ कशी होईल मग. पण त्यावर जीभ तोंडाचा चंबू करून म्हणते, ए नाही रे, मला ना गोडच खूप आवडतं, मी तेच मागणार, मला नाही बुवा भाज्या वगैरे आवडत. पोट तिला किती समजावतं पण जीभ काही त्याला दाद देत नाही. मग पोट ठरवतो, आपण श्रेयाशी सुद्धा बोलून बघू. त्या दिवशी रात्री झोपताना पोट श्रेयाला गुडगुड गुडगुड गुड गुडगुड गुडगुड गुड असा आवाज काढून दाखवतो. आणि जेव्हा जोरात श्रेया असं जेव्हा ऐकू येतं तेव्हा ती एकदम दचकते. तर चक्क पोटानेच तिला हाक मारलेली असते. ती विचारते, आता जिभेसारखं तू पण माझ्याशी बोलायला लागलास की काय? पोट म्हणतं, काय करणार, माझ्याकडे काहीच उपाय उरला नव्हता. पोट श्रेयाला समजावतं की पौष्टिक खाणं न खाल्ल्याने शरीराला बऱ्याच महत्वाच्या ताकद देणाऱ्या गोष्टी मिळतच नाहीत. पोट पुढे सांगतं, अगं श्रेया, मी जिभेला बऱ्याचदा सांगून झालंय की असा हट्ट करू नकोस, सगळ्या आईबाबांनी दिलेल्या गोष्टी खात जा,
पण ऐकायलाच तयार नाहीये ती. शेवटी तुलाच सांगावं म्हटलं, पण खूप झोप आलेली असल्याने श्रेया सुद्धा हो उद्या बघूया ना रे आपण असं म्हणून झोपूनच जाते आणि दुसऱ्या दिवशी त्याबद्दल विसरूनही जाते. मग ना पोट अगदी तुमच्या माझ्यासारखं रुसून बसतं कोपऱ्यात. श्रेयाला जाणवतं की आपलं पोटच फुगून बसलंय, पण तिला वाटतं आज संध्याकाळी पळालो ना मस्त की होईल नीट परत. ती पळून येते, नेहमीसारखी गुळपोळी खाते, पण पोट मात्र तसंच अजूनच जड वाटतं तिला. विचार करत ती झोपूनही जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर शाळेत बोलावलं असतं तिच्या वर्गाला. तिची शाळेतली खेळाची ताई अमृताताई काहीतरी आज सगळ्यांना सांगणार असते, पण त्या दिवशी शाळेत सायकलवरून पोचायला श्रेयाला नेहमीपेक्षा चांगला अर्धा तास उशीर होतो, कारण फुगलेल्या पोटामुळे तिला भरभर सायकलच चालवता येत नसते. शाळेत पोचल्यावर तिचे मित्रमैत्रिणी आणि अमृताताई वाटच बघत असतात तिची. सगळे विचारतात, काय ग, बरं नाहीये का श्रेया तुला? आज उशिरा पण पोचलीस आणि अशी पोट पुढे करून सुद्धा चालती असती. श्रेया वेळ मारून न्यायला म्हणून काहीतरी कारण सांगते, पण तिला काहीतरी जाणवतं. हे जे पोट फुगलंय ना ते काहीतरी वेगळंच आहे. तेवढ्यात अमृताताई वर्गात सगळ्यांना सांगते, मुलांनो, आजपासून बरोबर 3 आठवड्यांनी आपल्या शाळेत खेळाचा दिवस असेल. पळणे, कबड्डी, खो खो, थ्रोबॉल अशा वेगवेगळ्या स्पर्धा होतील त्या दिवशी. त्याची तयारी आपल्याला आजपासूनच करायची आहे. खूप मज्जा असणार आहे. सगळी मुलं हुर्रे म्हणून ओरडतात. श्रेयाला तर प्रचंड आनंद होतो, कारण पळणे हा तिचा खूपच आवडता प्रकार होता आणि त्यात स्पर्धा म्हटल्यावर ती थोडी मागे हटणार होती. तिच्या मनात येतं, मी भाग घेणार आणि पहिलं बक्षीस पटकावणार. थोड्या वेळाने सगळे मैदानात जातात आणि कोण कोण कशात भाग घेणार हे ठरवल्यावर ताई सगळ्यांनाच मैदानाला 4-5 फेऱ्या मारून यायला सांगते आणि मग आपापला सराव सुरू होणार असतो. श्रेया पोटाचं रुसणं, फुगून बसणं विसरून पळायला लागते. पण कसचं काय, तिला कुठलं पळायला येतंय? हश्श हुश्श करत तिचा आपला पुढे जाण्याचा पळायचा प्रयत्न चालू असतो. खूपच दम लागतो, पाय जड होतात आणि कशी तरी ती एक फेरी पूर्ण करते. अमृताताई हे सगळं बघत असते, तरी ती श्रेयाला पळायच्या सरावाला बोलवते. सगळे रेषेच्या आत उभे असतात आणि 3:30 म्हणलं की जोरात पळायला सुरुवात करायची असते. ते म्हटल्यावर सगळ्यांबरोबर श्रेया पण पळायला सुरुवात करते. पण इथे सुद्धा तीच अवस्था. ती एवढी दमते की नेहमी पहिली दुसरी येणारी श्रेया सगळ्यात मागे राहते. सगळ्यांसाठी हा आश्चर्याचा धक्काच असतो. हे असं कसं झालं बरं? श्रेया तर रडायलाच लागते. अमृताताई तिला मैदानात असलेल्या मोठ्या झाडाखाली घेऊन जाते, तिला शांत करायला. ती श्रेयाला म्हणते, श्रेया, हे घे आणि आधी पाणी पी आणि डोळे पुस बरं. तुला वाईट वाटतंय ना की तू नेहमीसारखं जोरात पळू शकली नाहीस ते? श्रेया म्हणते, हो ग ताई, मला कळतच नाहीये मी एवढी दमले कशी, मागे राहिले कशी, आणि त्यातून माझं हे पोट फुगून बसलंय, माझ्यावर रुसून बसलंय. अमृताताई श्रेयाला म्हणते, श्रेया, तुला जोरात पळण्यासाठी तुझ्या शरीराची आधी योग्य काळजी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी तुला ताजी फळं, सगळ्या भाज्या, पालेभाज्या खायला सुरुवात करावी लागणार आहे. एकदा का तू हे सगळं खायला सुरुवात केलीस की माझी पक्की खात्री आहे तू खूप छान पळायला लागशील, अगदी पहिल्यासारखी. मग एखाद्या वेळेस तुला बक्षीसही मिळेल बरं का. श्रेयाचा चेहरा लगेच खुलतो. ती विचारते, खरंच असं होईल का ग अमृताताई? ताई म्हणते, नक्कीच श्रेया. त्या दिवशी घरी गेल्यावर श्रेया हातपाय धुवून आधी आईला फळं खायला मागते. तिची आई तर खुशच होते. श्रेया म्हणते, आई, अमृताताई म्हणते हे सगळं खाऊन मी छान होणार आहे आणि अजून जोरात पळू शकणार आहे. रात्री श्रेया झोपायला गेल्यावर पोटाला म्हणते, आत्ता मला कळलं तुला काय म्हणायचं होतं. आता असं रुसून बसू नकोस ना रे, उलट मला तुझी मदत लागणार आहे.
स्पर्धेत जोरात पळता यावं म्हणून. पोट खुदकन असतं आणि त्याचा रुसवा कुठल्या कुठे पळून जातो. ते पण तिच्या मदतीला जातं आणि उत्साहाने कामाला लागतं. आता श्रेया रोज अगदी सगळ्या चवीच्या भाज्या फळं खायला लागते. हळूहळू तिच्या पळण्यात तिलाच फरक दिसायला लागतो आणि आता तिला दम पण लागत नसतो. खेळाचा दिवस येतो तेव्हा श्रेयाला खूपच प्रसन्न आणि हलकं वाटत असतं. जेव्हा स्पर्धा चालू होते ना, तेव्हा ती एवढी छान पळते की तिला 2रा नंबर मिळतो आणि त्याबरोबर एक छानसं बक्षीस सुद्धा. तिचे आई बाबा तर खुश होतातच, पण सगळ्यात जास्ती आनंद झालेला असतो अमृता ताईला. श्रेया ताईला अगदी आनंदाने मिठीच मारते आणि सगळ्या भाज्या फळं नेहमीच खात राहण्याविषयी तिच्या जिभेला सुद्धा सांगते, कारण तिला आता याचं महत्त्व पटलेलं असतं. श्रेयाचं पोट सुद्धा आता नेहमीच खुश राहतं. जिभेचा असतो रोजचा चटपटीत खाण्याचा हट्ट, पण हिरव्या पालेभाज्या आणि फळांनीच तर शरीर बनतं घट्ट. तर मित्रांनो, तुम्ही पण अशा सगळ्या भाज्या खाणार ना आजपासून? आम्हाला नक्की कळवा. बाय बाय.